बजावणीच्या संदर्भामध्ये स्मरण करून देण्यासाठी आज या ठिकाणी अकोल्याच्या तहसील कार्यालयावर मार्क्सवादी पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। या मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत का वनाची जमीन कसणारा जो काही शेतकरी आहे, या शेतकऱ्याच्या जमिनीच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने काही निर्णय केलेले आहे का त्या शेतकऱ्याचे संयुक्तपणे गावामध्ये जाऊन कसत असलेली जमीन पूर्णपणे त्याची मोजली पाहिजे आणि त्याची माहिती राज्य शासनाला पाठवली पाहिजे। यासाठी आपण या ठिकाणी आज अकोले तालुक्यामध्ये आढावा घेतला शेतकऱ्यांमधून, पण अनेक गावांमध्ये आजही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जमीन मोजण्यात आलेली नाही। काही ठिकाणी फोटो काढण्यात आले परंतु प्रत्यक्ष जमीन मोजले गेलेली नाही। चुकीच्या पद्धतीने वन जमिनीचं सर्वेक्षण चालू झालेलं आहे। या सरकारच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ही नंबर 1 ची मागणी केलेली आहे। घराची तलजमीन हा आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही 11 गावांमध्ये घराच्या तलजमिनीची प्रकरणं या तहसीलदारांच्या कार्यालयाला केली। ठिकठिकाणी जाऊन गावागावामध्ये जाऊन त्याचे पंचनामे केले गेले, परंतु ते पंचनामे चुकीच्या पद्धतीने केले गेलेले आहे असा आमचा या प्रशासनावर आरोप आहे। घर आणि घराची तलजमीन, घरासमोरची पडवी, घराच्या पाठीमागची मोकळी जागा, घराच्या समोरचं अंगण ही संपूर्ण वापरती जमीन, घराची तलजमीन त्या निवासधारकाच्या नावावर झाली पाहिजे ही आमची प्रामुख्याची मागणी आहे। परंतु ग्रामपंचायतच्या उतार्यावर जेवढा आहे तेवढ्याच प्रकारचा पंचनामा त्या ठिकाणी आमच्याकडून केला गेला त्याला आम्ही या ठिकाणी ती गोष्टी यांच्या निदर्शनास आणून देत आहोत। त्याचबरोबर भंडारदरा धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यात जमिनी मिळाल्या, अनेक वर्ष ते लढत आहेत, शताब्दी वर्ष साजरे केलं जात आहे, परंतु मोबदल्यात मिळालेल्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे ही मागणी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये जे शेतकरी आहे त्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे ही मागणी घेतलेली आहे। अकोल्यावरून रेल्वे जाणार होते परंतु चुकीच्या पद्धतीने तो रेल्वे मार्ग बदलला गेला, हा रोषही अकोलेकरांच्या मनामध्ये आहे आणि त्या रोषाला वाचा फोडण्यासाठी या सगळ्या मागण्या घेऊन मार्क्सवादी पक्ष अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे।